आज आपण भेट दिली काय? ही जी घटना घडली होती जवळपास 10 महिने या प्रकरणाला इथं झालेले आहेत. आई वडिलांशी आम्ही बोललो, आजोबांशी बोललो, त्यांच्याकडनं जे 2 वकील आहेत जे निकम साहेबांना मदत करत आहेत त्यांना सुद्धा तिथं बोललो. या केसमध्ये आपण जर बघितलं, एक तर दुर्दैवी घटना घडली होती. 3.5 वर्षाची मुलगी, तिच्यावर अन्याय करून तिला फार विचित्र पद्धतीने मारण्यात आलं होतं. आणि ती घटना घडल्यानंतर एक तर अन्याय झालाच त्या मुलीवर आणि या परिवारावर, पण गावाली सहकार्य केलं, तालुक्याली सहकार्य केलं, पोलिसांनी सहकार्य केलं. आणि असे जे वकील आहेत, हे सर्व वकील ठाकरेताई असतील आणि अजून एक वकील आहेत, या सगळ्यांनी मिळून खूप चांगलं सहकार्य केलं. केस नक्कीच फास्ट चालू आहे, कारण का मी ज्या इतर महाराष्ट्रातल्या केसेस बघितल्या फार मंद गतीने चालू आहेत. आणि मग इथून सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे एका लेवलपर्यंत ही केस पोहोचलेली. पण पालकांचं मत आहे 9-10 महिने कशाला, 2-2.5 महिन्यामध्ये हा विषय मार्गी लागायला पाहिजे होता. आणि शक्ती कायद्यामध्ये आमची हीच मागणी की 2-2.5 महिन्यामध्ये हा विषय मार्गी लागायला पाहिजे होता. दुर्दैव असं जे इथं आल्यानंतर मला कळालं, जे जज शपथ घेतात की कुठल्याही व्यक्तीला कुठेही पक्षपात न करता आम्ही न्याय देऊ, असे सुरुवातीला जे जज पॉस्कोचे होते या प्रकरणामध्ये, ते ठाण्यामध्ये एका पैशाच्या केसमध्ये, ते सुद्धा पॉस्कोच्या केसमध्ये पैसे घेऊन पीडिताच्या विरोधात तिथं निकाल दिला. अशी काहीतरी हायकोर्टचा एक जो एन्क्वायरी झाली होती त्यात ते सापडले. आणि मग त्याच्यात त्यांना गिल्टी सुद्धा पकडण्यात आलं होतं. मग जजेस सुद्धा असं होऊ शकतात हे या केसमधून मला कळालं. पण आत्ताचे जज चांगलेत, लोक चांगलेत, लोक प्रयत्न करतात. पण या परिवाराने सुद्धा आम्हाला काय गोष्टी सांगितल्यात त्यात थोडंसं लक्ष देऊन शक्ती कायद्यामध्ये सुद्धा आपल्याला काय आणता येईल. कारण त्यांची मागणी हीच आहे, आमच्या मुलीवर ही घटना घडली, ती परत येऊ शकत नाही, पण पुढे जाऊन कुठल्या मुलीवर ही असा अन्याय होऊ नये याची दक्षता आपल्याला चांगल्या कायद्याच्या माध्यमातून घेणं फार महत्त्वाचं आहे. दादा, वर्ष जात आहेत, आता वर्षभरात अनेक महत्वाच्या या बाबतीच्या घटना घडल्या. आज पुण्यात देखील एक मोठी घटना घडली. नेमकं हे प्रकरण थांबत नाही आणि धाक व्यवस्थेचं राहिलेलं आहे असं वाटतं. नाही, बघा ना, आता हा जो क्रिमिनल आहे, ह्याच्यामध्ये जो नराधम आहे, ज्याने त्या मुलीवर अन्याय करून तिला मारलं, त्याला जेव्हा लोक कोर्टात बघतात नाहीतर त्याला भेटतात, तेव्हा त्या डोळ्यात काही हे नाहीये, त्याला कुठेच त्याला गिल्ट नाहीये, त्याला वाईट वाटत नाही. तसंच मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तशीच ती परिस्थिती आहे. काय काय इथं तर परिवारच संपून टाकतो असं सांगण्यात येतं, भीती दाखवली जाते. इथं सुद्धा काही लोकांना खरं तर साक्ष द्यायची होती, पण कुठेतरी एक भीती होती की खरंच द्यायचं नाही द्यायचं. त्यामुळे अनेक लोकांना इच्छा असून ते पुढे नाही आले. त्यामुळे ही जी भीती आहे ना, ती योग्य नाही. अशा भीती कुठेतरी निघून गेल्या पाहिजे. आणि अशा लोकांना काही राजस्थानच्या केसेस आहेत, काही जळगावला सुद्धा एक केस फार पूर्वी घडली होती असं आम्हाला कळतंय. 2-2.5 महिन्यामध्ये निकाल दिला गेला आणि फाशी द्यायला लावली. तर मग असं एवढं फास्ट आपण जर करू शकत असेल तर शक्ती कायद्याला, नाहीतर अशा कडक कायद्याला आपण विरोध करू नये सरकारमध्ये असणाऱ्या काही लोकांनी, असं आमची विनंती आहे. आज आपण कांदा शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन देखील केलं आहे आणि देशातील अनेक अशी व्यवस्था झालेली, नीटची परीक्षा असेल, दिवसेंदिवस वेगवेगळे प्रकरण निघत आहेत. महागाईचा मधून जनता होरपळतात काय? नाही, बघा, महागाई तर खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. आज शेतकऱ्याच्या बाजूने बोलायचं झालं तर खतं महाग झाली. जर एखादा मल्चिंगचा कागद घ्यायचं झालं तर प्लास्टिक महाग झालंय. त्याच्याच बरोबर शहरी भागामध्ये नाही तर ग्रामीण भागामध्ये घर बांधायचा कोणी विचार केला, TMT बार स्टील महाग झालेलं आहे, इतरही काही गोष्टी महाग झालेल्या आहेत. आणि आता ट्रान्सपोर्ट करायचं झालं तर डिझेल महाग झालंय, पेट्रोल महाग झालंय. त्यामुळे पेंट पासून सगळ्याच गोष्टी खरं तर महाग होत चालल्या आहेत. त्याचं मुख्य कारण असं आहे की जेव्हा आपण राज्य चालवतो नाही तर देश चालवतो, तेव्हा आपण इतर देशांबरोबर आपलं नातं कसं ठेवतो, कशा पद्धतीने त्यांच्याबरोबर वागतो, त्यांना मदत करतो नाही करत. त्यामुळे त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये मदत केली तर ते आपल्याला अडचणीच्या काळामध्ये मदत करतात. आता छोटंसं उदाहरण सांगतो. इराणच्या बाबतीत काय झालं, अनेक वर्षांपासून इराणचं आणि आपलं चांगलं नातं होतं. इराण काय घेत होतं आपल्याकडनं, तर केळी घेत होतं, इतरही काही महत्वाचं साखर घेत होतं, इतर महत्वाच्या काही गोष्टी घेत होतं. आणि आपल्याला काय देत होतं, तर स्वस्त तेल देत होतं. स्वस्त तेल आपल्याला आल्यानंतर आपण त्याच्यातून पेट्रोल काढत होतो, डिझेल काढत होतो. आज काय परिस्थिती, जेव्हा इराणला मदत पाहिजे होते, नाही तर पाठिंबा देण्याची त्यांची अपेक्षा होती, आपण अमेरिकेकडे बघितलं, इस्रायलकडे बघितलं आणि इराणला एकटं सोडलं आणि आज आपल्याला तेल मिळाना. तर ही जी काय परिस्थिती आज आलेली आहे, त्याच्यामुळे आज असं वाटतं की आज सुद्धा काही लोकांना राशन जसं असतं तसं त्या पद्धतीने डिझेल मिळायला लागले. उद्या जाऊन पुढच्या 15-20 दिवसामध्ये डिझेल आणि पेट्रोलच नाही मिळालं तर मग भडका होणार आहे खूप मोठा. त्यामुळे ह्याला जर जबाबदारी कोणाला, कारण शेवटी आपण निवडून कोणाला देतो, तर सरकारला निवडून देतो. त्यामुळे पालतत्व कोणाचं असतं, लोकांना बघायचं, त्यांची काळजी सरकारचं असतं.
आणि सरकारच त्या बाबतीत कमी पडत असेल तर सरकार किती बोललं तुम्ही सोनं घेऊ नका, हे घेऊ नका, पूर्णपणे जबाबदारी सरकारची असते. त्यामुळे या अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.